तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. तुम्ही थंबनेल बघितले असेल, होल्डिंगबद्दल, डिझाईनबद्दल, ह्या बदलत्या ट्रेंडबद्दल थोडीशी एक छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या व्हिडिओमधनं. जसं की मित्रांनो, आपण ग्राफिक डिझायनर आहोत. आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांसाठी काम करतो. जसं की रिअल इस्टेट असेल, ज्वेलरी इंडस्ट्री असेल, अशा वेळेच्या भरपूर इंडस्ट्री असेल, त्यामध्ये आपण त्यांच्यासाठी काम करत असतो. त्यांच्या बिझनेसला आपल्या डिझाईनच्या माध्यमातून ग्रोथ देण्याचा प्रयत्न आपण करत असतो, आपल्या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी तुम्हाला माहिती सांगणार आहे बदलत्या ट्रेंडबद्दल थोडीशी. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मित्रांनो, चॅनल कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात. तर मित्रांनो, तुम्ही बघत असाल, जसे की आता तुम्ही बघत असाल, तुम्ही थंबनेल बघितले असाल, तर मी काही त्यात दाखवलेलं आहे की जुन्या पद्धतीची डिझाईन आणि आत्ताच्या ट्रेंडी डिझाईन ह्यामधला थोडासा फरक आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ते का, त्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. तर मित्रांनो, एक सिंपल मी काय घेतले, डॉक्युमेंट घेतलेली आहे. ती डॉक्युमेंट क्रिएट करतो. 2000 पिक्सल बाय 2000 पिक्सल एक नॉर्मल मी डॉक्युमेंट क्रिएट केलेली आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल, हे अशा बाईची डिझाईन आहे. तर अशा बाईची डिझाईन बघा, त्यामध्ये थोडंफार त्यांनी सांगण्याचा पद्धत केलेलं आहे की जी घराची माहिती आहे किंवा काय असेल ती बंगल्याची माहिती, ती त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कट टू ही डिझाईन बघा तुम्ही, मी जी क्रिएट केलेली आहे नवीन ट्रेंडच्या हिशोबाने, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये मी काहीतरी एक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यातनं एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ना की टिपिकल थोडीशी माहिती दिली डिझाईनमध्ये किंवा अजून काय म्हणू शकतो, बिल्डिंग दाखवली, घर दाखवलं, असं नाही. त्यातनं थोडासा एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही पण ग्रीन स्पेस, क्लीन एअर अशा वेळीची मी टॅगलाईन पण दिलेली आहे. तर तशा वेळीच्या डिझाईन कसे क्रिएट करू शकतो हे तुम्हाला सांगणार आहे, आणि हे रिअल इस्टेटच्या हिशोबाने. आणि मित्रांनो, तुम्ही कधी ऑफिसवरनं किंवा कॉलेजवर येत असाल, तर तुम्ही रस्त्याला किंवा बघत असाल होल्डिंग रिअल इस्टेटचे, की जे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, जेणेकरून आजकाल तुम्ही बघितलं असाल तर त्यामध्ये हे नसतं की बिल्डिंग नसती. त्यामध्ये आजकाल तुम्ही बघा असाल ट्रेंड, जो बदलता ट्रेंड आहे, त्यामध्ये बिल्डिंग नसती. त्यात काहीतरी एक मेसेज असतो किंवा काहीतरी एक ऑब्जेक्टच असतो. तुम्ही जर होल्डिंग कधी बघितले, त्यामध्ये एक ऑब्जेक्ट असतो, ना की त्यामध्ये बिल्डिंग ना टेक्स्ट, असं 2 BHK. मी डायरेक्टली नाही सांगत, तो मेसेज लोकांचं लक्ष वेधण्याचा तो प्रयत्न करतात त्या होल्डिंगमधनं. तर तुम्ही कधी बघितले असेल तर रस्त्याने येता जाता कधी, तर तशा पाहिजे, तसेच डिझाईन पाहिजे क्रिएटिव्ह, की जेणेकरून लोकांचं लक्ष गेलं पाहिजे, त्यातनं काहीतरी मेसेज गेला पाहिजे आणि लोकांना ते होल्डिंग कनेक्ट झालं पाहिजे आणि ते लोकांनी जाऊन परचेस केलं पाहिजे. अशा वेळेचा तो त्या होल्डिंगमधला हेतू असतो. तुम्ही जर बघितलं, ना की नुसतं त्यामध्ये बिल्डिंगचा, मोठ्या बिल्डिंगचा फोटो टाकला आहे, तिथे लिहिलं 2 BHK 4 BHK सेल हे वगैरे अशा याची माहिती दिली, असं नाही की ना नुसता एक ऑब्जेक्ट टाकून कोणताही, म्हणजे एक झाडाचा फोटो किंवा कसलाही फोटो, मी त्या ह्याच्या हिशोबाने तो टाकून एक डिझाईन क्रिएट करून जो लोकांना लक्ष वेधण्याचा प्रयत्न असतो, तो आजकालच्या ट्रेंडी डिझाईनमध्ये आपल्याला बघायला भेटतो. तुम्ही कधी बघितलं असेल, तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसत असेल, हे अशा वेळीच्या डिझाईन आपल्याला बघायला भेटतात. तर मित्रांनो, तसंच तुम्हाला आज मी सांगणार आहे कशी डिझाईन तयार करू शकतो आपण. तर मित्रांनो, सिंपल मी एक डॉक्युमेंट क्रिएट केलेली आहे मी अशा पद्धतीची. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामधनं एक इमेज आपल्याला इम्पोर्ट करायची. इमेज इम्पोर्ट करू सिम्पलमध्ये, एक नॉर्मल. ओके, ही जी इमेज आहे, ही इमेज ओपन केलेली आहे ड्रॅग अँड ड्रॉप पेजवरती. आता ही जी इमेज आहे, एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की एक तुम्ही घर परचेस केलं किंवा हे तुम्ही फ्लॅट परचेस केला, तर तुम्हाला ग्रीन एअर, क्लीन एअर, ग्रीन स्पेस अशा टाईपचे तुम्हाला त्यामधनं फायदे होतील. तर अशा वेळेस आपल्याला मेसेज त्यामध्ये दाखवायचा आहे. आणि आता सिंपल मी फक्त ही नॉर्मल ॲडजस्ट केलेली इमेज इलस्ट्रेटरवर ओपन करतो आहे. इलस्ट्रेटर ओपन केलं, हे एक वेक्टर आहे, म्हणजे जसं की ह्यातनं एक चावीचा, म्हणजे घराचा असा थोडासा एक पार्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे फक्त.
कॉपी केलं सिम्पल, आपल्या ह्याच्यावरती पेस्ट, फोटोशॉपवरती कंट्रोल टी करा, ट्रान्सफॉर्म करू आलं फक्त, जस्ट ॲडजस्ट अशा पद्धतीने. ओके, ॲडजस्ट केलं आणि आपल्याला काय करायचं आहे, कंट्रोल अल्ट जी, क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं आहे. क्रिएट क्लिपिंग मास्क केलं आणि नॉर्मली फक्त ॲडजस्ट करू आपण फक्त अशा पद्धतीचं. ओके, ॲडजस्ट केलं. आता आपल्याला काय करायचं झालं, ह्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा आणि रिलीज करा. त्याचं कारण असं, आपल्याला ह्याच्यामध्येच एक इफेक्ट द्यायचा आहे. फक्त नॉर्मल मी फक्त हे ॲडजस्ट करतो अशा पद्धतीने. आपल्याला आता काय करायचं, ब्रश सिलेक्ट करायचं. ब्रश सिलेक्ट केला, पावडर ब्रश सिलेक्ट केला, ही लेअर आहे, ह्या लेअरवरतीच आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. ओके, तर इथनं नॉर्मल मी असं काय करतो, डार्क कलर सिलेक्ट करतो अशा पद्धतीचा आणि जस्ट मी पण त्याआधी मित्रांनो एक सांगण्याचं राहिलं, ही जी शेप लेअर आहे त्याला कॉपी करून ठेवा, पुढे जाऊन सांगतो. त्याच प्लेसला आपल्याला कॉपी करायचं आहे आणि ही जे वरची लेअर आहे त्या वरच्या लेअरवरती आपल्याला नॉर्मल हे अशा पद्धतीचं आपल्याला ॲड करायचं आहे. ओके, जस्ट जास्त नाही आणि परत नॉर्मल फक्त आपण काय करू, मोठा करू ब्रश, ओपेसिटी कमी आणि नॉर्मली फक्त हे फक्त मी जस्ट इकडचं नॉर्मल करतो आहे, रिमूव्ह करतो आहे फक्त. आता ही लेअर काय करायची आपल्याला, ह्या टॉपला घेऊन जायची. ओके, टॉपला गेलो, स्ट्रोक ॲड केला, नॉर्मल 6% पिक्सल, हे जे फील आहे तो नन करून टाकतो, जेणेकरून असं पद्धतीचा इफेक्ट जनरेट होईल. एक टेक्स्चर मी नॉर्मली ॲड करतो याच्यामध्ये, एक नॉर्मल टेक्स्चर आहे, जस्ट मी फक्त हे बॅकग्राऊंडच्या मागं टाकतो फक्त जस्ट. ओके, आणि ओपेसिटी नॉर्मल कमी. ओके, ठीक आहे, एवढं ठीक आहे. आता फक्त टेक्स्ट ॲड करायचं आपल्याला त्याच्यावर. हे टेक्स्ट नॉर्मली ड्रॅग अँड ड्रॉप. आता तुम्ही म्हणा असाल की हे टेक्स्ट पण हे नॉर्मल आहे, मी टाईप केलं आहे फॉन्टमध्ये, ह्याच्यात खूप वेळ जाऊ शकतो, त्यामुळे मी फक्त टेक्स्ट रेडी करून ठेवलं तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी. मेन तुम्हाला हे थोडीशी माहिती आणि हा इफेक्ट सांगण्याचा होता. आता तुम्ही क्रिएटिव्ह आहात, तुम्ही हे बनवू शकता, हे काही अवघड नाही आहे. हे नॉर्मली मी टेक्स्ट ॲड केलेलं आहे आणि मी काय केलेलं आहे, आता तुम्हाला सांगण्याचं ह्यातनं सांगायचं झालं तर आता बघू शकता ग्रीन वापरलेलं कलर, कारण की आपलं ग्रीन नेचरच्या रिलेटेड थीम आहे, त्यामुळे मी ग्रीन कलर वापरला आहे, ना की दुसरा पण कुठला कलर वापरला आहे, जेणेकरून समजा हा लाल वापरला आहे किंवा कुठला अजून अशा बाईचा डार्क कलर कुठलाही वापरला नाही. आपल्या नेचरच्या रिलेटेड जे थीम आहे त्या थीमच्या रिलेटेड मी वापरलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं कॉन्ट्रास्ट दिलं आहे. जे बघू शकता ग्रीनला थोडा डार्क आहे, स्पेसला थोडंसं लाईट कलर आहे आणि येल्लोला क्लीनला थोडा डार्क आहे सेम आणि इथं पण लाईट आहे आणि थोडंसं हे पीसफुल लिव्हिंग म्हणजे तुम्ही राहू शकता अशा बघायचं एक थोडंसं ते हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे येल्लो पॅच टाकून, कारण की येल्लो कलर कॉम्बिनेशन जमतं आपलं ग्रीनच्या सोबत. ओके, तर अशा बघायचं मी हे टेक्स्ट वापरलेलं आहे आणि तुम्हाला जसं की आता हे बघितलं, जस्ट ट्रान्सफॉर्म करू आणि ॲडजस्ट करू, हे सिम्पल आहे. जर तुम्हाला ह्याच्यावरती अजून डिटेलमध्ये पण सगळं सांगावं छोट्या छोट्या अजून गोष्टी, तर मला नक्कीच कमेंट करा. मी हे रेडी करून ठेवण्याचं कारण म्हणजे व्हिडिओ लेंदी नको व्हायला, मोठं नको व्हायला, त्यामुळं बेसिक माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी ह्या तुम्ही पण बनवू शकता, हे काही अवघड नाही आहे ह्याच्यामध्ये. आणि हा सिम्पल हा जो लोगो आहे हा लोगो आपण ह्याच्यावरती पेस्ट करू. ओके, अशा बाईचा ही जे लेआउटिंग आहे हे अशा बाईचं मी लेआउटिंग केलेलं आहे, हे फक्त सेंटर करू आपण फक्त जस्ट. ओके, ट्रान्सफॉर्म सेंटर. ओके, ठीक आहे. आता एक छोटासा इफेक्ट राहिलेला आहे तो सांगतो. एक PNG आहे, ते PNG आपण काय करू, ड्रॅग अँड ड्रॉप करू लिफ्टचा. ओके, ड्रॅग अँड ड्रॉप पेजवरती. ओके, आणि मित्रांनो ह्याची PSD फाईल मी दिलेली, तुम्ही जाऊन ओपन करून एकदा बघू शकता हे कसं क्रिएट केलं आहे, काय तुमच्या रेफरन्ससाठी दिलेली PSD फाईलच दिलेली आहे, तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता त्यामधनं. ओके, अशा पद्धतीचं आणि इथं जस्ट ॲड. आता काय करायचं, आपलं फोकस आपल्या ह्या टेक्स्टवरती पाहिजे ना की या पानावरती. मग ह्याला ब्लर केलं पाहिजे, मग बॉक्स ब्लर हा इफेक्ट आहे तो वापरू शकता आणि ह्याला ब्लर केलेलं आहे, जेणेकरून हा मोशन इफेक्ट क्रिएट होतो एक प्रकारचा.
आणि मित्रांनो मग तुम्ही याच्यावरती अजून हे कॅमेरा वगैरे वापरून तुम्ही ही डिझाईन क्रिएट करू शकता. हे बेसिक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला. ह्यातून थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कसे वाटले ते नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो चॅनल कोण नसेल ते सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.